नमस्कार. आजच्या या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये सादरीकरण करणाऱ्या सर्व सादरकर्त्यांचं मनस्वी हार्दिक स्वागत. आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण सुंदरशा शंखनादाने करूया. सुरुवातीला अनंतकुमार जोशी शंखनाद करतील, त्यानंतर श्री विजयजी ढेंगे आणि त्यानंतर श्री अडूरजी. अनंत कुमार. विजयराव. प्रदीप अडूर यांचा प्री रेकॉर्डेशन. अनंतजी. हा डॉक्टर बोला. श्री अनंतजी, श्री विजयजी आणि प्रदीप कुमारजी, सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ अत्यंत मधुर अशा शंखनादाने झाला. सूत्र श्री खानोलकर सरांकडे. सादरीकरणामध्ये आपल्याकडे नवीन पण सभासद उत्तम रीतीने भाग घेतात. फक्त इच्छा आहे की तो 10चा आकडा पूर्ण व्हावा. सादरीकरण म्हणजे काय की स्वलिखित किंवा स्वरचित कविता किंवा स्वलिखित लेख याचं उत्तम रीतीने शब्द रूपाने इतरांपर्यंत पोहोचवून. आता स्वलिखित आणि स्वरचित का म्हटलंय, नाहीतर खूपस वाङ्मय इकडे तिकडे इतरत्र उपलब्ध आहे. आपल्याकडे वेळेची मर्यादा असते. 10 जणांचं पर्यंत आपण सादरीकरण घेऊ शकतो. हा एक भाग झाला. सादरीकरणामुळे आपल्याला ऐकणं 2 प्रकारचं असतं, की कानात प्राण आणून ऐकणं आणि मी ऐकणं. त्याला लिसनिंग आणि हिअरिंग असं इंग्लिशमध्ये. ह्याच्यात खूप फरक आहे. आपण जेव्हा रस्त्याने चालतो, एखाद्या वाहनाचा हॉर्न ऐकतो, ही सगळी क्रिया आपल्याकडून आपोआप होत असते. त्याला आपण हिअरिंग म्हणतो. पण कोणी बोलतं ते शांतपणे ऐकून घेणं म्हणजे प्रो लिसनर. ऐकताना आपल्या मनात त्याच्या शब्दाच्या विरुद्धचे विचार येता नाहीत, की हा खरं बोलतोय का खोटं बोलतोय, हे पूर्णपणे सत्य आहे, असे कुठचेही प्रश्न असता नाही. त्याला लिसनिंग म्हणतात. आणि हा लिसनिंग आणि हिअरिंगचा भाग झाला. आपण जे सादरीकरण करतो तो आपला प्रत्येक शब्द आणि शब्दाबरोबरचे भाव समोरच्या पर्यंत पूर्णपणे पोहोचतो. आता ह्याच्यात एक भाग येतो कवितेचा. तर कविता म्हणजे काय, की बरंच शाब्दिक गोष्टी कमीत कमी शब्दात आणि कवितेच्या बंधामध्ये बांधलेले असतात. हे आपल्याला आता या सगळ्या साहित्यिकांबरोबर बसून सवय झालेली आहे. चारोळी आहे, लाडू कविता आहे, आणि मग त्याच्यातला यमक कुठे आणि काय, किती ओळीचं असावं, कविता किती लांबलचक असावी वगैरे, अशा खूप गोष्टी. पण ते जेव्हा बऱ्याचशा गोष्टी शब्दरूपाने कवितेत मांडलेल्या असतात, त्या समोरच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते शब्द शांतपणे आणि भावपूर्ण 2 वेळा ऐकणाऱ्याच्या कानावर गेले पाहिजेत. शीर्षक 2 वेळा आणि कवितेची प्रत्येक ओळ.
त्याचबरोबर आता आपण लेखनाकडे येऊया. लेखनाला मर्यादा आपण ठेवली आहे 4 मिनिटे, आणि कुठल्याही ठिकाणी व्यासपीठावर गेल्यानंतर आपल्याला मर्यादा दिली जाते. 5 मिनिट, 4 मिनिट, 3 मिनिट, 10 मिनिट, आणि त्या मर्यादेमध्येच सगळं करायचं असतं. तर हा एक भाग झाला, वेळेची मर्यादा आणि लेखन आपलं समोरच्यापर्यंत पोहोचवणं. असे सगळे चांगले उद्देश आहेत, आणि याचा सराव आपल्या जास्तीत जास्त सभासदांना व्हावा म्हणून हा सादरीकरणाचा कार्यक्रम. आता डॉक्टर शुभदाताई ह्या खरं हा अखंड कार्यक्रमाची जबाबदारी आणि सूत्र त्यांच्याचकडे असतात. सगळ्यांच्या वक्तव्याचं समीक्षा करणं आणि हे पूर्ण काम त्यांच्याकडे असतं. पण त्या एक मातब्बर कवयित्री आणि लेखिका आहेत, तर आपली त्यांना विनंती असते की त्यांनी सादरीकरण स्वतः पण करावं. त्यामुळे मी आता विनंती करतो डॉक्टर शुभदाताईंना की त्यांनी त्यांचं सादरीकरण करावं. डॉक्टर शुभदाताई खटावकर. हा डॉक्टर बोला. हा, नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र आणि महिला या लेखाचा पहिला भाग सादर केलेला आहे. त्या भागामध्ये आपण वेद कालातल्या स्त्रियांचा आढावा घेतला. आता आपण छत्रपती शिवरायांच्या काळातील स्त्रियांचा आढावा घेणार आहोत. कारण छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्य उभारणीच्या कार्यात या सर्व स्त्रियांनी मोलाचा वाटा उचलला आहे. या साऱ्या कन्या सबला वीरांगना होत्या, आणि त्या म्हणजे मूर्तिमंत वीरश्रीच प्रतीक होत. स्वराज्याचं बीज शिवरायांच्या मनात अनुस्यूत करणाऱ्या महाराणी आऊसाहेब म्हणजे जिजाबाई, म्हणजे मूर्तिमंत साक्षात भगवंताचं किंवा देवीचं रूप. वयाच्या 8व्या वर्षी माझी गोड आणि वीरश्रीचं साक्षात वैभवलेले लाटेसू छत्रपतींचे स्नुषा झाले. शिवराज तर मानित की साक्षात राज्य लक्ष्मी साकार होऊन भोसल्यांच्या कुळात वावरत आहे. येसूबाईच्या शुभदर्शनानंतरच ते आपला दैनंदिन कारभार सुरू करीत असत. केवढं तेज आणि वैशिष्ट्य त्यांना प्राप्त झालं. अशी येसू अर्धांगी पत्नी सचिव सखे प्रिया या समवेत तळपती तलवार होऊन रणांगणी तळपली. तिनं माहेरचं शिरकाण संयमानं सहन करून राज्यरोहणात आपली मुद्रा अधिक तेजस्वी केली. भद्रकाली रामराणी ताराबाई, बादशाची घमेंड चकनाचूर करणारी ताराबाई, बादशहाच्या स्वप्नांना भस्मीभूत करून स्वराज्याचं रक्षण करणारी जणू स्वातंत्र्य देवता. राजा रामाच्या मृत्यूनंतर बादशाच्या इच्छा आकांक्षांना धूळ चारून स्वसामर्थ्याने कुशल नीतीने गेलेले सर्व किल्ले परत घेणारी तेजस्वी ताराबाई, सरकार स्वारी या विरुद्धानं नानासाहेब पेशव्यांकडून गौरवलेली ताराबाई महाराष्ट्राच्या वीरश्रीची शान आहे. करवीर वासिनी राणी जिजाबाई, माधवराव पेशव्यांचा मनोदय लक्षात येतात त्यांना धारदार उत्तर देणारी जिजाबाई, असे असेल तर राज्य आपले स्वाधीन करून घ्या आणि आमची महायात्रेची तयारी करा, अशी तेजस्वी, करारी, धाडसी आणि हजर जबाबी ताराबाई महाराष्ट्राची खरी शान आणि खरे तेज आहे. सातारच्या राणीसाहेब माईसाहेब भोसले, छत्रपती पदाच्या रक्षणाकरता तिने आपलं शौर्य, धैर्य, पराक्रम सगळंच पणाला लावलं.
इतकंच नाही तर छत्रपती पदाचं रक्षण केलं आणि यानंतर माझी कर्तृत्ववान लेख म्हणजे मातोश्री राधाबाई पेशवे. राधाबाई म्हणजे समाजकारण आणि राजकारणाचा सुवर्ण संगम. महान मातृशक्ती म्हणजे राधाबाई. जिद्द, साहस, कर्तृत्वाची साक्षात देवता म्हणजे राधाबाई. बिना शस्त्र दल 1 वर्ष अविरत यात्रा करणारी राधाबाई. अत्यंत धुरी चौकस धोरणी राधाबाई ही मराठी होती. त्यानंतर पुण्यश्री श्री घोरपडे छत्रपतींच्या दरबारी आपल्या म्यूट झालंय, म्यूट. डॉक्टर म्यूट झालात तुम्ही. शुभताताई म्यूट झालाय. असताना हा, 1 मिनिट. शुभदाताई, विना छत्र 1 वर्ष हा यात्रा करणारी राधाबाई, त्याच्या पुढचं सांगा. दरबारी आपल्या क्रमांकाचा मान मिळवून देणारी महान शक्ती म्हणजे राधाबाई. यानंतरची माझी महाकन्या म्हणजे मातोश्री गोपिकाबाई पेशवे. सर्व काही वाहत्या गंगेसारखं असताना निर्धारानं भिक्षावृत्तीनं राहणारे गोपिकाबाई. कारुण्य हीच तिच्या जीवनाची ओळख होते. कुबेराचं वैभव त्यागणारी त्यागमूर्ती जणू. यानंतरची माझी कन्या श्रीमंत आनंदीबाई पेशवे, जिला इतिहासानं बदनाम ठरवलं. परंतु वास्तव पाहता आनंदीबाई अत्यंत पापभीरू आणि धार्मिक वृत्तीचे होते. दौलतीचा नाश होऊ नये यासाठी त्या काळी नवऱ्याची कान उघाडणी करणारी आनंदीबाई खरे तर एक आदर्श स्त्री होती. ती अत्यंत धोरणी, विचारी, दूरदर्शी होती. छत्रपतींच्या व पेशव्यांच्या कुळातील अन्य स्त्रियांप्रमाणे पारंगत असलेली माझी आणखी एक इतिहास प्रसिद्ध कन्या म्हणजे उमाबाई दाभाडे. युद्धकलेचे वाकबगार होते आणि रणातील महिषासुर वर्दिनी होते. आज आपण इथे थांबूया आणि पुढचा भाग पुढच्या सादरीकरणात सादर करू. धन्यवाद. वा, खूपच छान, मस्त, छान माहिती छान मिळाली. माहिती आमच्यापर्यंत मिळाली आहे. आणि हा दुसरा भाग होता. हो, छान छान माहिती. धन्यवाद. आता आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. बाबा महाराज सातारकर तुकारामांबद्दल काय काय बोलतात ते यांचे आपण रोज दर गोष्टी ऐकतो. तर तोच साधू ओळखावा. श्री तुकोबारायांकडे अंगभूतच लोककल्याणाची वृत्ती होती. सर्वार्थाने लोकांचे कल्याण करणे हीच त्यांची तळमळ होती. महाराजांचा स्वभाव परोपकारी होता आणि भूतदया तर त्यांच्या रोमारोमामध्ये भिनली होती. भूतांची दया हे भांडवल संता या त्यांनी लिहिलेल्या अभंगाचे कडवे ते आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष जगत होते. संत सेवेबरोबरच लोकसेवाही ते आवडीने करू लागले. ते करताना कोणतेही काम निंद्य न मानता उलट आपल्याला सेवा करायला संधी मिळते आहे यातच त्यांनी आनंद मानला.
जातीचा व वर्णाचा विचार करून कधी सेवा केली नाही. सर्व भूतमात्रांबद्दल त्यांच्या मनात करुणा होती. एकदा असे घडले की जिजाई स्नानास बसल्या होत्या. त्यांनी एक वस्त्र भिंतीच्या खुंट्यावर निर्या करून ठेवले होते. तुकोबाराय भजन करत ओटीवर बसले होते. तेवढ्यात एक अत्यंत थकलेली व अंगावर जीर्ण वस्त्र असलेली ब्राह्मण स्त्री दारात उभी असलेली पाहिली. तिची केविलवाणी अवस्था, डोळ्यातील कारुण्य पाहून तुकोबांचं मन, मऊ असलेलं मन विष्णुदासांचं चित्त द्रवलं आणि खुंटीवरचे वस्त्र तिच्याकडे देऊन तुकोबारायांनी त्या ब्राह्मणबाईला पुणेनेच, आजीबाई आता काही न बोलता चटकन निघून जा अशा प्रकारे तिला सांगितलं आणि इंद्रायणी काठी जाऊन भजन करत बसले. स्नान झाल्यावर जिजाऊ येऊन पाहतात तर खुंट्यावरचे लुगडे गायब. हे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या डोळ्या देखत लुगडे कसे गेले त्याचा त्या विचार करू लागल्या. घरात काम करणारी बाई तर शेण आणायला बाहेर गेली होती. घरात दुसरे कोणीच नव्हते. लुगडे कोणी नेले याचे कोडे काही सुटेना. तेव्हा जिजाबाईंना आंघोळ करताना कोणीतरी स्त्री वस्त्र मागताना ऐकल्याचे आठवले. आपल्या पतिराजांनीच तिला वाटते लुगडे दिले असेल याची जाणीव होताच त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. आपले लुगडे देऊन टाकून कुठेतरी तोंड लपवून बसले असतील हे जाणून त्यांना विशेष राग आला. त्यात ते लुगडे त्यांच्या पित्याने दिलेले होते. तेव्हा राग जास्तच अनावर झाला आणि त्या म्हणू लागल्या, थोरल्या रखुमाबाईंचे सुकृत थोर होते म्हणून त्या यांच्या तावडीतून लवकर सुटल्या. म्हणजे पहिल्या तुकारामांच्या पहिल्या स्त्री बद्दल असावं. याच वेळी काही मंडळी दारात येऊन हाका मारू लागली. ऐकून जिजाबाईंच्या अंगाचा थरकाप झाला. आता मंडळींसमोर कसे जावे? घरात असल्याने तोंड तर लपवता येत नाही, वस्त्र नसल्याने बाहेर जाता येत नाही, अशी स्थिती झाली. जिजाबाईंची मूळ वृत्ती पदावर आली आणि त्या म्हणाल्या, हे सर्व त्या काळ्याचेच आहे काम, हे सर्व काम त्या काळ्याचेच. आणि काळ्याचे स्मरण झाल्याबरोबर, काळ्याचा शब्द उच्चारल्याबरोबर पांडुरंगाने आपल्या अंगावरचा पितांबर जिजाबाईंच्या अंगावर टाकला. अंगावरचे भरजरी वस्त्र पाहून जिजाबाई चकित झाल्या. मनोमन म्हणाल्या, ही करणी त्या काळ्याची जाणून बुजून संकट तयार करतो आणि मग सोडवण्याचा उपकार माझ्यावर करतो. त्याला काय वाटलं, मी त्याच्या भजनाला लागेल, पण अजून त्याने मला ओळखलं नाही. जिजाबाई वस्त्र नेसून बाहेर आल्या तर त्या लखलखीत पितांबराचा प्रकाश आपोआप पसरला. हे महावस्त्र पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. घडलेल्या घटनेचा इकडे तुकारामांना घडलेल्या घटनेचा जणू परिणाम लांबूनच ते आणखी दूर निघून गेले आणि एकांतात भजन करत बसले. आणि इकडे पांडुरंगाने पितांबर नेसवला म्हणून जिजाबाई मोठ्या आनंदात होत्या आणि त्या आनंदातच त्यांनी भाजी भाकरी बनवली आणि मुलीबरोबर तुकोबारायांना पाठवून दिली. पुढील भाग पुढच्या वेळेला. वा वा भारतीताई, छान इतिहासात आपण जातो. छान झालं, छान, होती. छान छान मस्त मस्त झालं. मस्त झालं. त्या घरात लक्ष्मी पुढे आज अंजलीताई कुलकर्णी आपल्याकडे प्रथमच सादरीकरण करणार आहेत. अंजलीताई, करा सुरुवात करा.
हो, मी आधी तुमची माफी मागते, तुम्हाला मगा डिस्टर्ब केला. नाही नाही, कार्यक्रमात आहोत आपण, रेकॉर्डिंग होतंय, बाकी गोष्टी नको. बरं, हरकत नाही. ओके. मी नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे निसर्ग. येतोय ना आवाज? एक मिनिट. हा. निसर्ग. काळ्याशार मातीत बीज पेरायचे, काळ्याशार मातीत बीज पेरायचे, बीजाने मातीत रुजायचे, बीजाने मातीत रुजायचे. हळूच अंकुर येतो वर, हळूच अंकुर येतो वर, कोवळ्या अंकुराचे सुंदरसे रोपटे, कोवळ्या अंकुराचे सुंदरसे रोपटे. जीव धरल्या रोपट्याची सुरेखशी वेल, जीव धरल्या रोपट्याची सुरेखशी वेल, पाना पानांनी बहरून येते, पाना पानांनी बहरून येते. फांदी फांदीवर कळ्यांनी लगडायचे, फांदी फांदीवर कळ्यांनी लगडायचे, कळ्यांचे लेणे वेलीने ल्यायचे, कळ्यांचे लेणे वेलीने ल्यायचे. मात्र फूल उमलू लागताच पूजेसाठी कुणीतरी खुडायचे, मात्र फूल उमलू लागताच पूजेसाठी कुणीतरी खुडायचे. काऊचिऊंनी घरटी बांधायची, काऊचिऊंनी घरटी बांधायची, चोचीने पिलांना चारा भरवायचा, चोचीने पिलांना चारा भरवायचा. पंख फुटताच त्यांना आकाशी झेपावू द्यायचे. निसर्ग हा असा, पंख फुटताच त्यांना आकाशी झेपावू द्यायचे. निसर्ग हा असा. शिकवतो साऱ्यांनाच, मानवाला तर हळूच मंत्र देतो कानात, शिकवतो साऱ्यांनाच, मानवाला तर हळूच मंत्र देतो कानात. यत्र तत्र सर्वत्र मीच आहे बरं, यत्र तत्र सर्वत्र मीच आहे बरं. आई ऐकते हेच, अन लेकीला देते संस्कारांचे बीज, अन लेकीला देते संस्कारांचे बीज. तिला लाडाने वाढवायचे, तिला लाडाने वाढवायचे, अन उपवर होताच पाठवणी करायची पतिगृही, अन उपवर होताच पाठवणी करायची पतिगृही. असा हा निसर्ग चत्वार सृष्टीने नटलेला, असा हा निसर्ग चत्वार सृष्टीने नटलेला, फुलाफळांनी बहरलेला, फुलाफळांनी बहरलेला. त्यातूनच साक्ष देतो जगदीशाची अन जगदंबेची, त्यातूनच साक्ष देतो जगदीशाची अन जगदंबेची. हिलाच म्हणायचे शिवशक्ती, कुणी म्हणतात ब्रह्माची माया, हिलाच म्हणायचे शिवशक्ती, कुणी म्हणतात ब्रह्माची माया. यातूनच घडतो साक्षात्कार त्या परब्रह्माचा, त्या अव्यक्ताचा. यातूनच घडतो साक्षात्कार त्या परब्रह्माचा, त्या अव्यक्ताचा. धन्यवाद. वा, खूपच छान माहिती. ताई, छान 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 कविता ऐकली, सुंदर सुंदर. धन्यवाद धन्यवाद. आपल्या समोर महेश वैजापूरकर सादरीकरण करतायत. महेशराव, करा सुरुवात. नमस्कार. मी एक स्वरचित कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे मायेचं घर. घर असते चार भिंतींचे, घर असते चार भिंतींचे, घर असते शेणा मातीचे, घर असते आईच्या मायेचे, घर असते आईच्या मायेचे, घर असते वडिलांच्या श्रमाचे. घरापुढे एक कल्पवृक्ष, घरापुढे एक कल्पवृक्ष, त्या वृक्षाखाली एक गाय वासरू आणि झोका. तीरावर एक बैलगाडी, त्या पलीकडे एक खाडी, त्या पलीकडे एक खाडी, त्या पलीकडे एक मंदिर. घरात असते देवाचे स्थान, तेथे होते भजन पूजा अर्चा. नांदते त्या घरात लक्ष्मी, नांदते त्या घरात लक्ष्मी, घर असते प्रतीक सरस्वतीचे. नांदते त्या घरात लक्ष्मी, घर असते प्रतीक सरस्वतीचे. घरात करता श्रम साफल्य, त्या घरात सदा नांदते शांतता. समाधानाने मिळतो सुखाचा विसावा, समाधानाने मिळतो सुखाचा विसावा, ते घर असते पवित्र स्थान. घरापुढे असते तुळशी वृंदावन, घरापुढे असते तुळशी वृंदावन, एक एक पान अमृता समान. सडा सारवणे शिंपता गोमूत्राचा, ते घर असते आनंदाचे.
घरापुढे पडतो सडा प्राजक्ताचा, घरापुढे पडतो सडा प्राजक्ताचा, सुगंध पसरे सगळीकडे. रात्र सारून गेली, रात्र सारून गेली, पहाट झाली, नभातील सोनेरी गुलाबी किरणांनी. घरात असता श्रीरामाचा घोष, लाभे थोर मोठ्यांचे आशीर्वाद. कधी न पडे उणे कशाचे, ते घर असते प्रसन्न शांतीधाम. हात जोडून आई म्हणते प्रार्थना देवाला, कुटुंबाला दे तुझा आशीर्वाद. हात जोडून आई म्हणते प्रार्थना देवाला, कुटुंबाला दे तुझा आशीर्वाद. तुझीच सेवा घडो सर्वदा, ते घर असते मायेचे. ते घर असते आईच्या मायेचे, ते घर असते वडिलांच्या श्रमाचे. धन्यवाद. फार वा वा सुंदर. छान झालं सादर. छान झालं, छान झालं. धन्यवाद. आता आपल्याकडे आपल्या अर्चनाताई रिजवडकर प्रथमच सादरीकरण करतायत. अर्चनाताई करा सुरुवात. माझ्या लेखाचं नाव आहे आठवण. स्वलिखित आहे ते. डोंबिवली ते लेणाद्री भीमाशंकरला आमची ट्रिप जाणार होती. दिवस ठरला. ओळखीच्याच लोकांनी ही ट्रिप अरेंज केली होती, त्यामुळे बरेचसे ओळखीचे असावेत असं वाटलं. वेळ ठरली, ती मात्र सकाळचीच होती. घरातून निघाले, रस्त्यात येऊन पोचले तर रस्त्यावर कोणीच नव्हतं. अगदी म्हणतात ना, चिटपाखरूही नव्हतं. अरे देवा, आता काय करणार? लांबच्या रस्त्याने जावं तर चालायला वेळ लागेल आणि तोही बराचसा निर्मनुष्यच होता. रिक्षाही मिळत नव्हती. एकच मिनिट वाट बघितली तर लांबून एक मुलगी येत होती. तिनं मला बघितलं, विचारलं कुठे जायचंय. हल्ली बायका पण लबाड असतात ना, त्यामुळे जरा शॉर्टकटनी जायचं आणि आणखीन टेन्शन. तर ती म्हणाली हो माझ्या बरोबर येते म्हणाली ती. मग आम्ही मग पण ती कशी असेल हे ह्या शंकेने मी जरा नको म्हटलं. तरी ती म्हणाली येते. मग आम्ही निघालो. ती तिची कहाणी सांगत होती. बिचारी होती, पण ती खरोखरच सभ्य मुलगी होती. देवानी पाठवलेली असेल. खूप छान वाटलं. अच्छा, बसपर्यंत तिथे येऊन तिने मला तिथपर्यंत सोडलं. मी नको म्हणत असतानाही हे विशेष आहे. बसमध्ये बसलो, श्री गणेशाचं नाव घेऊन. मग काय मजाच मजा. अंताक्षरी, गप्पा सर्व चालू झालं. नाश्ता, चहा. परत बसमध्ये बसलो. मग जंगलातून झाडीतून जात होतो. थंड हवा. मग थेऊरचा गणपती बघितला. प्रचंड मोठी रांग होती, पण तरीही सुरेख दर्शन झालं. मनाचं समाधान झालं. मग तिथे महाप्रसाद घेऊन लेणाद्रीला निघालो. चढण खूप. कोणी डोली केली तर कोणी पायीच गेलं. लोक पण खूप छान. सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यायचं ठरवलं होतं. लेणाद्री मधली श्री गिरिजात्मकाची मूर्ती बघितल्यावर मन भरून आलं. डोळ्याचं पारणं फिटलं. त्या ठिकाणी बसल्यावर उगीच उठायचीच इच्छा होईना. पण नंतर निघालो. रस्त्याने इकडे तिकडे खाणं चालूच होतं. जोक्स, माहिती देणं हेही चालू होतं. चहा झाला. मग सगळे पेंगायला लागले. मग भीमाशंकरला गेलो. खरोखरच शंकर प्रसन्न झाले आमच्यावर. कारण एवढी गर्दी आणि रात्र असतानाही सुद्धा गर्दी सगळीकडेच होती म्हणा. असं तिकडेच होती अशातला भाग नाही, गर्दी सगळीकडेच होती. पण दर्शन छान झालं. बेल वाहिला आणि प्रसाद घेऊन निघालो. तो सरळ रात्रीच्या जेवणापर्यंत. जरा परत आणि मग परत आणखीन एक डुलकी काढली. ड्रायव्हर चांगला मिळाला होता, त्यामुळे तशी जंगलातून रात्रीचे 1-2 वाजताही भीती वाटत नव्हती. आणि गणेशजींची आणि शंकरजींची आमच्यावर खरंच खूप कृपा होती. खूप कृपा होती. सर्व ट्रिप खूप छान झाली. आभार मानून झाले. आणि आता डोंबिवली आले तेव्हा पहाटेचे 3 वाजून गेले होते. जसं सकाळी सोडायला आलेल्या मुलीला मी कधीच विसरणार नाही. अर्थात त्यानंतर ती मला कधी भेटलीही नाही. आणि अर्थात ती इतक्या लवकर सकाळी बाहेर पडत नाही, त्यामुळे आमची भेट होणारही नाही. पण अशी कधी दिसली तर, कारण तिला मी त्यावेळेला 2दाच पाठवलं होतं, त्यामुळे मला देवानीच पाठवलं होतं. तशीच जी मला पहाटे 3 वाजता घरी पोचवायला आली, तिलाही कधीच मी विसरणार नाही.
मनापासून कौतुक आहे त्या दोघींचं आणि देवाला आभार. खूप छान. नमस्कार. झालं. वा वा अर्चनाताई, खूप छान प्रयत्न केला आहे. प्रयत्न म्हणजे सादरीकरणाचं लिखाण तर तुमचं उत्तमच आहे. सुंदर. थँक्यू सर. थँक्यू सर. दरवेळेप्रमाणे एक मोठं काम माझ्यावर आलेलं आहे, ते म्हणजे डॉक्टर शुभदाताईंनी जे सादरीकरण केलं त्याचा आढावा घ्यायचा. समीक्षा हा शब्द मी वापरत नाही, कारण आढावा मी माझ्या क्षमतेने घेणार आहे. समीक्षा करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांनाही बाकीच्यांचे सगळे जे सादरीकरण आहेत त्या समीक्षा करतील. विषय होता महाराष्ट्र साहित्य सौरभ तर्फे एक विषय दिला गेला होता, महाराष्ट्र महिला. त्याचा भाग एक मागच्या म्हणजे 15 दिवसापूर्वी आपण ऐकला. त्याच्यात महाराष्ट्र म्हणतो, मी तुमचा महाराष्ट्र संवाद साधणार. इथल्या महिलांनी मला खूप बहुमान दिला आहे. सर्व क्षेत्रातून शब्दांच्या पलीकडले यश त्यांनी मला दिलं आहे. मी या सर्वांचा पिता असून देवाला प्रार्थना करतो की मला हे स्थान आणि हे समाधान सदैव देत राहा. मी खूप भाग्यवान आहे. त्याला धरून आपण आता पुढच्या भागात आलोय, भाग दुसरा. त्यांनी आज इतिहासातल्या खूप महिलांचा उल्लेख केलाय. मागच्या सादरीकरणामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी पर्यंतचा भाग घेतला होता आणि छत्रपती शिवाजींच्या काळानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडे रेकॉर्ड्स आहेत, त्यामुळे साहित्य अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. तर आज त्यांनी साताऱ्याच्या माईसाहेब भोसले छत्रपती पदाचे रक्षण त्यांनी केले. माईसाहेब भोसलेंचा उल्लेख केला. सुरुवात केलेली आहे. सिंहाचा वाटा असलेल्या वीरांगना महाराणी आऊसाहेब म्हणजे जिजाऊंचा. तर जिजाऊंपासून आपण पुढे येतो. राष्ट्रलक्ष्मी भोसलेंच्या कुटुंबात जिजाऊ आल्या. त्यांच्या राजे त्यांच्या दर्शनाने दिवस चालू करायचे असा उल्लेख केला. हा उल्लेख आवडलाय. तलवारी सारख्या तेजस्वी आणि जिजाऊंनी काय घडवलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर ताराबाईंचा उल्लेख केला. स्वातंत्र्य देवता. राजारामाच्या मृत्यूनंतर स्वबळावर हरवलेले गवसलेले सगळे किल्ले त्यांनी परत घेतले. त्याच्यानंतर उल्लेख केला. एक लक्षात घ्या, या सगळ्यांचा उल्लेख एकेका 2-2 वाक्यात करणं फार फार कठीण गोष्ट आहे, कारण या एकेका व्यक्तीवर एक अख्खा प्रबंध होऊ शकतो. आणि त्या डॉक्टरेट आहेत, त्यांना प्रबंध म्हणजे पण काय माहिती आहे आणि 1-2 वाक्यात कसं हे सगळ्यांचं वर्णन करायचं हेही माहिती आहे. त्याच्यानंतर त्या आहेत करवीरवासिनी राणी जिजाबाई, महाराष्ट्राची खरी शान असा उल्लेख केला आहे. त्याच्यानंतर सातारच्या माईसाहेब भोसले छत्रपती पदाचे त्यांनी रक्षण केले. राधाबाई पेशवे मातृशक्ती कर्तृत्वाची देवता, त्यांनी विनाछत्र 1 वर्ष यात्रा करणारी राधाबाई असा उल्लेख केलेला. त्याच्यानंतर गोपिकाबाई पेशवे यांचा उल्लेख केला आहे. सर्व असताना आणि कुबेराचं वैभव त्यागणारी असा उल्लेख केलाय. आनंदीबाई पेशवे यांच्याबद्दल त्यांनी छान 2 गोष्टी सांगितल्या. कारण आनंदीबाई म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर दोन्ही भाग येतात, की झचा महापासूनच्या गोष्टी येतात. पण त्यांनी म्हटलंय की आनंदीबाई फारच पापभीरू आणि धार्मिक होत्या. तर त्याच्यानंतर त्यांनी उल्लेख केलेला आहे तेज,
आनंदीबाईंचा उल्लेख असा पण केलाय की नवऱ्याची कान उघडणी करणारी स्त्री म्हणून. एक लक्षात घ्या, आपल्या इतिहासामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये या तेजस्वी महिलांचा खूप मोठा सहभाग आहे. आणि आपण मधल्या मधल्या कार्यक्रमामधून हे सगळं ऐकत असतो. डॉक्टर शुभदाताईंची पण बरीच व्यक्तिरेखांवरची व्याख्यानं तयार आहेत आणि ती पण आपण ऐकली आहे. तर नवऱ्याचे कान उघडणी करणारी असा आनंदीबाई पेशव्यांचा उल्लेख केलाय. त्या पापभिरू पण आहेत, धार्मिक पण आहेत. त्यानंतर त्यांनी उमाबाई दाभाडे यांचा उल्लेख केलाय की रणामध्ये महिषासुरवधी. तर एक कौशल्य डॉक्टर शुभदाताई आवडलं मला की फार कमी शब्दात तुम्ही व्यक्तिरेखा उभं करण्याचा प्रयत्न केलाय आणि मला हे खूप भावलेलं आहे. मी तुमचं कौतुक करणार काय, पण मला आवडलंय एवढं सांगणं कर्तव्य आहे. पुढची सगळी सूत्र डॉक्टर शुभदाताई खंडावकर यांच्याकडे. हा डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद सर. मी प्रयत्न करते आणि महाराष्ट्राला यश देतात आणि तुमच्यासारखी माणसं मला प्रोत्साहित करतात. हे माझं भाग्य मी शब्दातून व्यक्त करू शकत नाही. मी आपली ऋणी आहे आणि असंच ऋण कायम राहू दे. आज जरी कमी लोकांनी सादरीकरण केलेलं असलं तरी आपणही त्यांना प्रोत्साहन देतो आहोत. आणखीन त्यांनी जास्त विचार करावा, काही लेखनाची प्रक्रिया चालू ठेवावी, कारण केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. हा अनुभव त्याने आपल्या गाठीला बांधावा. भारतीताई खानोलकरांचा विषय सध्या चालू आहे. बाबा महाराज सातारकरांनी संत तुकारामांबद्दल काय म्हणलं. खर तर संत कबीर म्हणतात, साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय. म्हणजे संतांचं जीवन हे अत्यंत प्रेरक आणि उज्ज्वल दिव्यासारखं जळणारं जीवन आहे. त्यातून आपल्याला सतत प्रेरणा मिळत असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, भौतिक समृद्धी किंवा शारीरिक भोग जे आहेत, आवडीनिवडी आहेत, त्यापासून ते कोसांवर दूर असतात. तशीच एक घटना आज आपल्याला त्यांनी तुकारामांच्या जीवनातली सांगितली की लोककल्याण वृत्ती ही त्यांची तळमळ होती. कारण मुळात भगवंत साधू संतांना जन्माला घालतो त्याचं कारणच हे आहे की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे. आणि म्हणून साधू संत कोणत्याही काळामध्ये जन्माला आले तर कुठलाही उपभोग घेणं हे त्यांच्या वृत्तीतच नसतं. तर फक्त लोक कल्याणासाठी आपलं जीवन प्रज्वलित ठेवायचं ही तळमळ असते. भूतांची दया हे भांडवल संता, हे तुकारामांनी नुसतं म्हणलं नाही तर ते प्रत्यक्ष त्यांच्या रोमारोमात विणलं होतं. आणि दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला तुकारामांचं चरित्र वाचू तेव्हा कळेल की घरासाठी आणि स्वतःसाठी काहीही न ठेवता सर्वस्वाचं वाटप करणं, सगळ्यांमध्ये ते उधळून टाकणं, ही तुकारामांची वृत्ती होती. आणि जिजाबाईंच्या आयुष्यातला एक प्रसंग त्याने सांगितला की ते स्नान करून आल्या, लुगडं कुठं गेलं. आश्चर्याचा धक्का. घरात दुसरं कोणी आलं नाही. हे कुणी केलं असावं. इथे थोडीशी त्यांची मानवी प्रवृत्ती जागी झाली. आणि खर तर साधू संत हे कधीही रागावत नाहीत. पण या ठिकाणी तुकारामांना राग आला, नुसता राग आला नाही तर अंगाचा तिळपापड झाला. आणि मग कुठे गेलं असावं हे लुगडं. सगळ्यात तर जिजाबाईंना राग का आला तर ते लुगडं त्यांच्या वडिलांनी त्यांना घेतलेलं होतं.
ती माहेरची साडी होती आणि ती कुठे गेली हे सगळं भगवंत शांतपणे बघत होता. आणि भगवंताने ह्याच्यावर एक उपाय केला की तिच्या अंगावरती त्याने आपला पितांबर फेकून दिला. आणि जिजाबाईला इतका मानसिक आनंद झाला, त्या वस्त्र नेसून बाहेर आल्या. आणि हे महावस्त्र बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आणि तुकारामांना राग आला की इथे पण तुकारामांची थोडीशी मानवी प्रवृत्ती जागी झाली की विश्व झाले वन्नी तर संत मुखे व्हावे पाणी, हे आपल्याला मुक्ताबाईंनी सांगितलेलं आहे. पण इथे तुकारामांना राग आल्यावर ते दूर निघून गेले. पण भाबडी जिजाबाई मात्र संसारात राहून तुकारामांची जी सेवा करत होती तीच भगवंत सेवा हे भगवंतांनी मान्य केलं होतं. आणि म्हणून तिच्या संकट कालामध्ये त्यांनी तिच्या अंगावर आपला पितांबर फेकून तिला आनंद दिला. आणि या भाबड्या आनंदामध्ये ती एक गृहिणी आहे, तर तिने काय केलं असेल तर उत्तम स्वयंपाक बनवला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला काय शिकायचं आहे की भक्ती करता नाही आली तरी चालेल, आपण भक्ती न करूया, पण भक्ती करणाऱ्या माणसाच्या सान्निध्यात राहिल्यानं त्याच्या वागण्याचे, बोलण्याचे, भजनाचे, कीर्तनाचे, पोथी पाठ करण्याचे जे संस्कार होतात ते नकळत आपल्यावर होतात. आणि परमेश्वर आपल्यावरही कृपा करतो, आपल्या सानिध्यात राहतो. ही सुंदर गोष्ट खानोलकर ताईने आपल्याला सांगितली आणि खूप आवडली. असेच नवनवीन किस्से घेऊन या आणि आम्हाला आनंदाचा ठेवा द्या, याकरता त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि लेखनासाठी, सादरीकरणासाठी भरभरून शुभेच्छा. अंजली कुलकर्णी ह्या नव्यानच आपल्याकडे आलेल्या आहेत, त्यांचं या गटामध्ये हार्दिक स्वागत आहे. निसर्गाची एक कविता त्यांनी आपल्या पुढे सादर केली. काळ्यासर मातीमध्ये आपण बी पेरतो, बीज मातीमध्ये रुजतं आणि हळू चिवटपणानं ते जीव धरतं आणि मग त्याला कोमल सुंदरसा अंकुर येतो. अंकुराचं रोपट होतं, रोपट्याचं झाड होणं ही निसर्ग लीला त्यांनी व्यक्त केली. आणि क्रमाक्रमानं त्याचं वाढणं इतकं वाढत जातं की ते बहरतं, फुलतं, फळतं, कळ्यांनी त्याच्यावर लगडलं जातं. आणि अशा कळ्या बहरू लागल्या की आपल्याला खूप खरा आनंद होतो. पण कळी उमलले की आपलं काय कोणाचंही लक्ष असतं की ती कळी फुलामध्ये रूपांतरित झाली की ती झाडापासून वेगळी करायची, भगवंताला व्हायची, किंवा डोक्यामध्ये आपल्या माळायची, किंवा फुलदाणीमध्ये आपण तिचं सौंदर्य बघत राहायचं. आणि अशा या वेगवेगळ्या कृतीतून पावसामध्ये काय घडतं तर पक्षी आपली घरटी बांधतात, पिलांना चोचीने भरवतात. आणि ही चारा भरवण्याची अत्यंत मृदू गोष्ट त्यांनी व्यक्त केली. आणि पुढे त्या म्हणाल्या, असा हा निसर्ग सर्वत्र भरलेला, आई आपल्या लेकीवर संस्कार करते, संस्कारांचं बीज तिच्या मनात रुजवते, लाडात वाढवते, मोठी करते आणि मोठी झाल्यानंतर तिला सासरी पाठवणं हाही एक निसर्गाचा संकेत आहे. आणि हे सगळे संकेत आपल्याला सत्कारित करावे लागतात, म्हणजे मान्य करावे लागतात आणि आनंदाने साजरे करावे लागतात. आणि अशा या सत्कार प्रसंगांनी भरलेला नसलेला आणि त्यातून नुसतंच हे रूप न दाखवता जळी स्थळी काष्टी पाषाणी भगवंत जगदंबा अशी रूप आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या कवींनी याविषयी वेगवेगळं लिहिलेलं आहे.
कुणी कवी म्हणतो त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का, वादळाच्या संगीताचे घोर ते रूप का. म्हणजे मनामध्ये कुणाला भगवंत फुलामध्ये दिसतो, तर कुणाला कोणत्या रूपाने प्रगट होतो याविषयी प्रश्न असतो. कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे, अशी एखाद्या कवीच्या मनामध्ये भावना असते. तर अशी एक सुंदर कविता अंजली कुलकर्णींनी सादर केली. त्यांनी अनेक कविता लिहाव्यात, लेखनाकडे पण वळावं आणि वेगवेगळ्या आपल्या अनुभवाचं विश्व आमच्या पुढे सादर करावं, यासाठी त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं भरभरून कौतुक. महेश वैजापुरांना सगळ्यात महत्वाचा आज विषय गवसला, तो म्हणजे मायेचं घर. घर असावं घरासारखं, नकोच नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा आणि एकमेकांना जपणारी नाती. हे म्हणजे घर. आता हे घर कसं निर्माण होतं हे त्यांनी सांगितलं की भिंतींच असतं, शेणा मातीनं जमीन सारवलेली असते. हे पूर्वीच्या घरांचं चित्र आहे. आज अशी घरं आपल्याला शहरात अगदी क्वचित बघायला मिळतात. आणि या मातीला, या भिंतीला सतत मानवी स्पर्श होत होता आणि मायेचं जे काही आवृत्त रूप होतं ते दिवसभर इथे अनुभवायला मिळत होतं. आणि अशा तऱ्हेनं अंगणात असलेला वृक्ष, समोर असलेली खाडी, त्याला लागून असलेलं मंदिर आणि ही त्या काळची जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्ये देवतांचं, वृक्षांचं होणारं भजन पूजन हे किती मांगल्याचं चित्र होतं. आणि श्रम साफल्याचा मिळणारा आनंद आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे त्यात मानण्याचं समाधान, सगळ्यात महत्वाचं तुळशी वृंदावन आणि हे जीवनाचं अमूल्य धन, प्राजक्ताचा पडणारा सरा, रात्र सरून येणारी पहाट, सोनेरी किरणांमध्ये आपल्याला श्रीरामाची करायची आळवणी आणि मग देवाची प्रार्थना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवा तुझं स्मरण, तुझी सेवा अखंड होऊ दे आमच्या हातून, या उच्च विचारानं या कवितेचा शेवट झाला. खूप छान कविता. अर्चना रिसवाडकर यांनी इथे आपल्या जीवनातली एक अष्टविनायकाची छोटीशी सहल इथे सांगितली की किती वाजता जायचं होतं त्याप्रमाणे त्या निघाल्या, पण वाटेवर निर्जनता होती, कोणीच माणूस नाही. मग एक मुलगी भेटली, कुठे जायचंय विचारलं, तिनं बसपर्यंत त्यांना नेऊन पोचवलं. पुढचा प्रवास अतिशय सुखाचा झाला, दर्शन झालं, प्रसाद मिळाला, आनंदाचा ठेवा मिळाला. गाडीमध्ये गप्पा गोष्टी, गाण्यांच्या भेंड्या, चहा, नाश्ता, जेवण, प्रसाद हे सगळं अनुभवलं. आणि परतीच्या प्रवासाला त्या आल्यानंतर पुन्हा त्या मुलीची आठवण झाली, कारण आजचं सुख त्या मुलीमुळं मिळालं होतं. ती पुन्हा कधी भेटली नाही याची खंत आहे. ती त्यांना नक्कीच केव्हा तरी भेटेल, कारण आपली बलवती आशा आपल्याला पुढं नेत असते. यासाठी महेश वैजापूरकरांचं, अर्चना रिसवाडकरांचं मनपूर्वक कौतुक आणि त्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा. जय जय श्रीराम.